घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऐश्वर्याला जे ऋषिकेशच्या कंपनीचं ॲप आहे त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने ॲप लॉन्च करायचा निर्णय घेतलेला असतो. पण जे ॲप लॉन्च करणाऱ्यांना ती बोलवते, स्पॉन्सर करणाऱ्यांना, ते आता तिला सांगतात की तुम्हाला पब्लिसिटी करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक इव्हेंट अरेंज केला पाहिजे. तुमची पब्लिसिटी झाली पाहिजे आणि त्याशिवाय मी याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून श्री आणि सौ अशी एक कॉम्पिटिशन करूया, पण त्यामध्ये तुम्ही जिंकणं गरजेचं आहे. आणि यावरती श्री आणि सौ असे खेळ असतील की नवऱ्याला बायको किती चांगल्या प्रकारे ओळखू शकते आणि ही कॉम्पिटिशन काहीही करून तुम्हाला जिंकायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये त्यांनी ऐश्वर्याला अट ठेवली असते. ऐश्वर्या मोठ्या खुशीत, हो हो, आम्ही ही कॉम्पिटिशन ठेवू आणि काही काळजी करू नका, आम्ही ही कॉम्पिटिशन जिंकणार सुद्धा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंगला थोडासा गडबड वाटायला लागते. सारंग सांगायला लागतो, ऐश्वर्या उगाचच आतताईपणा करू नका. यावरती सयाजीराव सारंगकडे रागाने बघतात. सारंग म्हणतो, हो, मला असं वाटतंय की काहीही झालं ना तरी सुद्धा ही कॉम्पिटिशन आपण नाही जिंकू शकत. ओळखतोच किती आपण एकमेकांना. यावरती आता ते स्पॉन्सर असतात ते पण थोडेसे गडबडतात. ते म्हणायला लागतात, मॅडम, जर तुमचा नवराच हार मानत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. बघा, तुम्हाला जर जमलं तर तुम्ही घ्या याच्यामध्ये भाग, नाहीतर नाहीतर तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं ते. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग, तुम्हाला ज्या गोष्टीतलं कळत नाही ना त्या गोष्टीत प्लीज जरा गप्प बसलात तरच बरं होईल. नको तिथे बोलायचं, जिथे हवे तिथे बोलायचं नाही, तिथे अगदी तोंड पाडून बसायचं. मला तर तुमचं वागणं कळतच नाहीये, काय वागताय ते तुम्ही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो, ठीक आहे, पण आपण ही स्पर्धा जिंकणं कसं शक्य आहे? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही पुन्हा 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 तेच बोलून मला या सगळ्यामध्ये वेडं ठरवताय की काय? मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. काहीही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकलीच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे सारंगला ती गप्प बसवते. मग सारंग काहीही बोलत नाही आणि आता ऐश्वर्या आणि सारंग ती स्पर्धा जिंकण्याची प्रॅक्टिस करायला लागतात. आता इकडे ही बातमी घरी समजल्यावरती अवंतिका ताबडतोब जानकीला भेटायला येते. जानकीला भेटायला आल्यावरती ती जानकीला सांगायला लागते, काहीही झालं ना तरी सुद्धा वहिनी, ही कॉम्पिटिशन तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. ऐश्वर्याने सौमित्रकडे सुद्धा मागणी केली होती ॲप हे करण्यासाठी. त्यावेळेला सौमित्रने तिला उडवून लावलं, कारण सौमित्रने तिला सांगितलं की काहीही झालं तरी सुद्धा मी जानकी वहिनीसाठी ॲप लॉन्च केलंय आणि दोन्ही ॲट अ टाईम मी नाही करू शकत. आणि त्यामुळे सौमित्रने या सगळ्यात तिला नकार दिलाय. त्यामुळे ती जराशी चिडलेली आहे. त्यामुळे तुम्ही वहिनी या गोष्टीचा उपयोग करून घ्या. काहीही झालं तरी तुम्ही छानपैकी ॲप ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या. जानकी म्हणते, कॉम्पिटिशन? कसली कॉम्पिटिशन? यावरती ऐश्वर्या सांगायला इकडे अवंतिका सांगायला लागते, अहो, ती कॉम्पिटिशन आहे ना श्री आणि सौ, त्या ॲप लॉन्चरनी ती कॉम्पिटिशन केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये ना त्यांनी अट घातली की तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकला पाहिजेत. जर तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकला नाहीत तर मात्र ते तो ॲप लॉन्च करणार नाहीत किंवा त्यांच्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार नाही. जो कोणी या सगळ्यामध्ये जिंकेल त्याला काहीतरी हे बक्षीस मिळेल. असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते, ठीक आहे, मी ऋषिकेश सोबत बोलते. पण बरं झालं अवंतिका तू हे सांगितलंस तर. सुमित्रा एंटरप्राइजेसची भरभराट झाली तर मला हवीच आहे. पण खरं सांगू का, तर ही ऐश्वर्या जे काही करते आहे ना त्यामध्ये सुमित्रा एंटरप्राइजेसचं भलं तर मला अजिबात दिसत नाहीये. पण ती या सगळ्यामध्ये सुमित्रा एंटरप्राइजेसचं नाव दिवसेंदिवस खराब करताना मला दिसते. आणि म्हणून आता मी ऋषिकेशशी बोलून ऋषिकेश सोबत बोलल्यावरती मग आता ऋषिकेशला पण ही गोष्ट समजते आणि आता तो जानकीला म्हणतो, जानकी, ही आपल्या ॲपसाठी धोक्याची घंटा आहे. जानकी म्हणते, मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे जर का आता एकाच गावामध्ये 2 ॲप लॉन्च झाले तर कॉम्पिटिशन वाढेल आणि मग मात्र आता आपल्या ॲपला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मुळातच आपला ॲप आहे तो शेतकरी फ्रेंडली आहे, शेतकऱ्यांसाठी.
तो आता अगदी योग्य आहे. पण या लोकांनी ॲप लॉन्च केला तर माहीत नाही आहे शेतकऱ्यांसाठी किती योग्य असेल आणि किती नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे सगळं करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, मग आपल्याकडे काय उपाय आहे? यावरती जानकी सांगते, काहीही झालं ना तरीसुद्धा आत्ता आपण लवकरात लवकर ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. या कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं आहे. मला खात्री आहे श्री आणि सौ म्हणजेच या सगळ्यामध्ये असणार काय आहे दुसरं, तर नवरा बायकोची कंपॅटिबिलिटी पाहिली जाईल. नवरा बायको एकमेकाला किती ओळखतात, एकमेकांना किती हे करतात, याच गोष्टी पाहिल्या जातील. बाकी काही पाहिलं जाणार नाही असं मला वाटतंय. आणि ते तर आपल्यामध्ये आहे ना, ती गोष्ट आपल्याला हे करायची काही गरजच नाही आहे. असं म्हटल्यावरती ऋषिकेश जानकी तयार होतात हे सगळं करण्यासाठी. तोपर्यंत मात्र आता इकडे दोघं जण त्या ठिकाणी जिथे कॉम्पिटिशन असते तिकडे पोहोचतात. इकडे ऐश्वर्याने श्री आणि सौ कॉम्पिटिशनची अनाऊन्समेंट केलेली असते आणि आता तिने सांगितलेलं असतं की लवकरात लवकर ही कॉम्पिटिशन आम्हीच जिंकणार. मग तिकडे जानकी आणि ऋषिकेश हे पोहोचतात. ऑलरेडी कॉम्पिटिशन सुरू झालेली असते. जानकी ऋषिकेश पोहोचल्यावरती ऋषिकेश म्हणतो, कॉन्फिडन्स ठीक आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स हा जरा भारीच. आत्तापर्यंत तू जिंकू शकत होतीस, पण आज आज आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन आम्हीच जिंकणार. यावरती सारंग आता बोलायला लागतो, तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं कारण काय? कारण आम्ही ही कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो, असं आहे का? मग तसा तुम्ही बोर्ड लावायचा होता की तुम्ही आम्हाला घाबरल्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आम्हाला भाग घेऊ देत नाही आहात. असं जर का असेल ना तर तसं सांगा, म्हणजे जेणेकरून आम्ही सुद्धा समजून जाऊ की तुम्ही आम्हाला घाबरलात. सारंग म्हणायला लागतो, कोणी कोणाला घाबरत नाहीये. यावरती जानकी सांगते, ठीक आहे ना, मग कोणीही कुणाला घाबरत नाही तर आपण कॉम्पिटिशन हेल्दी करूया. यावरती स्पॉन्सर सांगायला लागतात, हो, काहीही झालं तरी सुद्धा ही कॉम्पिटिशन ही सगळ्यांसाठी ओपन आहे आणि ही कॉम्पिटिशन फेअर होणार आहे. म्हणजे आम्ही जरी सुमित्रा एंटरप्राइजेस यांच्यासोबत टायअप करण्याचा विचार करत असलो तरी सुद्धा कॉम्पिटिशन ही हेल्दीच होणार आहे. कॉम्पिटिशनमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला आता असं लपवाछपवी किंवा पार्शालिटी दिसणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी भाग घ्या. आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते, असं काय करताय? तुम्ही तर मला म्हटला होतात की मी जिंकायला पाहिजे. यावरती आता स्पॉन्सर सांगतात, तुम्ही तुमच्या हिमतीवरती जिंकायला पाहिजे. काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही जर का हरलात तर मात्र हे तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही स्वतः अगदी खुणगाठ बांधा. आता ऐश्वर्या थोडीशी गडबडते. इकडे कॉम्पिटिशन सुरू. इकडे तोपर्यंत सौमित्र आता सुमित्राला सांगायला लागतो, आई चल, आज ना श्री आणि सौ कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे. आपल्या सारंगनी आणि ऐश्वर्याने पण भाग घेतलाय आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकीने पण भाग घेतलाय. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकेश दादांनी जो ॲप काढलाय ना त्या ॲपला काट मारण्यासाठी आता इकडे सारंगने हे सगळं ठरवलंय. सारंगला तर प्रत्येक गोष्टीमध्ये दादाची कॉपी करायची असते. यावरती सुमित्रा म्हणते, मग तू कुणाच्या बाजूने आहेस? यावरती सौमित्र सांगायला लागतो, मी मुळातच तो ॲपच मीच लॉन्च केलाय. त्यामुळे त्या ॲपच्या विरोधात मी आता कोणाला साथ देणार? माझी साथ जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला आहे. तुला सारंगला चीअरअप करायचं असेल तर चल तू माझ्यासोबत. असं म्हणत मुद्दामच सौमित्र सुमित्राला घेऊन जातो. तोपर्यंत इकडे आता कॉम्पिटिशन सुरू झालेली असते. कॉम्पिटिशनमध्ये नवरा बायको किती एकमेकाचे कंपॅटिबिलिटी आहे किंवा नवरा बायको एकमेकांना किती चांगले ओळखतात याची ही कॉम्पिटिशन सुरू असते. म्हणजे नवऱ्याला बायकोविषयी काही प्रश्न विचारून ते आता एका ह्याच्यावरती लिहून घेतले जातात. आणि बायकोला काही प्रश्न विचारून ते लिहून घेतले जातात आणि मग दोघांची कंपॅटिबिलिटी चेक केली जाते. आणि या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश यांचा इतका इतका सुंदर जोडा किंवा यांच्या इतका एकमेकांना समजून घेणारा जोडा हा मिळतच नसतो. जानकीला ऋषिकेशबद्दल इतकं काही माहिती असतं की ऋषिकेश स्वतःबद्दल सुद्धा आता इतकं काही ऐकत नसतो किंवा त्याला माहीत नसतं. अशी ही जोडी आता एक एक हे जिंकत पुढे पुढे चाललेली असते. आता मात्र ऐश्वर्याचा नुसता जळफळाट व्हायला लागलेला असतो. ऐश्वर्या या सगळ्यामध्ये चिडून चिडून नुसती लाल झालेली असते आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता काय करावं कळत नसतं. कारण ऋषिकेश जानकी एक 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 आता जिंकत पुढे 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 चाललेले असतात आणि आता पुढच्या स्पर्धा ते जिंकत असतात.
हे चालू असताना मात्र आता इकडे ऐश्वर्याला समजतच नसतं की आपण आता या सगळ्याची डील कशी करायची आहे, कशा पद्धतीने यांना काट द्यायची आहे. कारण तिला सारंगबद्दल जे जे प्रश्न विचारायला लागतात ते प्रश्न तिला बिलकुल येत नसतात, कारण सारंगबद्दल तिला काही माहितीच नसतं. आणि ऋषिकेश जानकी एकमेकांना इतके चांगले ओळखत असतात की त्यांना कुणीही हरवण्याच्या भानगडीतच पडत नसतं. सगळेजण ऋषिकेश दादा जानकी वहिनी, ऋषिकेश दादा जानकी वहिनी असा जयघोष करत असतात. आणि आता या सगळ्यामध्ये हे सगळं चालू असताना मग मात्र आता कॉम्पिटिशन अगदी शेवटच्या टोकाला येते. ऐश्वर्याला काही प्रश्न विचारले जातात. इकडे ऋषिकेश जानकी तर एकमेकांचे जसे काही अगदी साता जन्माचे सोबती असल्यासारखे सगळं सगळं बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे ऐश्वर्याला प्रश्न विचारला तिचं तोंड बंद होतं. सारंगचं आवडती भाजी कोणती, सारंगला काय आवडतं, इतक्या बेसिक प्रश्नांची पण तिला उत्तरं येत नाहीयेत. ती काहीही चुकीची उत्तर देते. ते सारंगला प्रश्न विचारले जातात त्यावरती सारंगला पण काही येत नसतं, कारण ऐश्वर्याने कधी 4 गोष्टी गप्पा मारल्यात, कधी 4 गोष्टी सांगितल्यात असं काहीही घडलेलं नसतं. आणि त्यामुळे आता इकडे यांचे एक 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 पॉईंट कमी होत चाललेले असतात. त्याच वेळेला अवंतिका आता सांगायला लागते, बघितलं म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टीनं श्री आणि सौ कॉम्पिटिशनसाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्याकडेच आहेत. यावरती सारंग चिडतो आणि काय दरवेळेला जानकी वहिनी ऋषिकेश दादा, जानकी वहिनी ऋषिकेश दादा, प्रत्येक वेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला कमीपणा देताय. यावरती अवंतिका म्हणते, भाऊजी कमीपणा कशाला, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. यावरती आता मात्र तो सांगायला लागतो, मुद्दामच या सगळ्यामध्ये आम्हाला ॲप लॉन्चिंगचं काम होऊ नये म्हणून यांनी पार्टिसिपेट केलं. यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, म्हणूनच दादानी हे सगळं केलंय. त्यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो, ऋषिकेश असं आहे का, मग जर का अशा गोष्टी असतील तर मला असं वाटतंय की मग तुम्ही ऑलरेडी हे टाकायला पाहिजे होतं की इथे फक्त आम्हीच पार्टिसिपेट करणार, आम्हालाच जिंकायचं आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेजण चिअरअप करायला असतं. सुमित्रा आलेली असते. ऋषिकेश जानकी विनर होण्याच्या रेसमध्ये एकदम अग्रेसर असतात. मग मात्र ऐश्वर्या तमाशा करायला लागते. यांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची काहीही गरज नव्हती. का यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, का हे इकडे आले, हे आमच्या कंपनीचं होतं ना, मग आता या सगळ्यामध्ये हे जिंकू शकत नाहीत. यांना आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो, ठीक आहे, तुम्हाला ही कॉम्पिटिशन म्हणजे हरवूनच जिंकायची असेल तर तुम्ही तसे जिंका, पण खरं सांगायचं तर ही कॉम्पिटिशन आम्ही तोपर्यंत स्पॉन्सर म्हणतात, हो काहीही झालं तरी सुद्धा या कॉम्पिटिशनचे विनर आहेत जानकी आणि ऋषिकेश. सगळेजण खूप खुश होतात. ऋषिकेशच्या हातात ट्रॉफी तर जानकीला आता मान मिळालेला असतो. हे सगळं बघून ऐश्वर्याचा झळफळाट.